या ठिकाणी आपण एक गोष्ट वाचत आहे तो हागारचा आहे. Hagar was the second wife of Abraham. आणि अब्रामाची दुसरी पत्नीचं नाव हागार होतं. God told Abraham and Sarah that he will give them a child. आणि परमेश्वरनं हागार आणि अब्राम आणि सारा सांगितलं की परमेश्वर त्यांना एक मुलगा देणार आहे. But Sarah became impatient. पण सारामध्ये ती संयम नव्हती She wanted child very fast. आणि साराला त्या मुलाची खूप जलद रीतीने अपेक्षा होती. She couldn't wait for the promise of God. आणि परमेश्वराच्या अभिवचनासाठी ती वाट पाहू शकत नव्हती. She found a shortcut. आणि तिने एक पळवाट काढली. She had a servant. तिच्याकडे एक दासी होती. She was an Egyptian. ती मिस्र देशातली होती. And she told her husband Abraham to take her as wife. आणि सारानं अब्रामाला सांगितले की माझ्या दासीला तू एक पत्नी म्हणून स्वीकारून घे. And Abraham took her as wife. आणि अब्रामानं तिला एक पत्नी म्हणून स्वीकारलं. And she became pregnant. आणि ती गर्भवती झाली. When Hagar, being servant, she became pregnant, she started thinking herself something great. ज्यावेळेस हागार अब्रामाकडून गर्भवती झाली त्यावेळेस तिला समजलं ती स्वतःबद्दल काहीतरी वेगळं किंवा उच्च पदवीचं समजू लागलेली होती. She was a servant. Everyone used to call her Dasi. ती एक दास होती आणि सर्वजण तिला दासी म्हणून ओळखत होते. But now पण आता everyone started calling her mistress. पण आता तिला एका पत्नीच्या दर्जा देत होते. मालकीनची दर्जा देत होते. Everyone started talking to her, calling her Malkin. आणि सर्वजण तिला मालकीनीच्या ओळखीनं तिला हाक मारत होते. आणि मग she was very proud now. आणि तिच्यामध्ये गर्व आला. She said, "Wow, I am now Malkin." आणि तिला आता ती म्हणाली मी आता मालकीन झालेला आहे. She even started in despising, neglecting Sarai. आणि तिने सारायला सुद्धा तिने दुर्लक्ष द्यायला लागले किंवा तिला तुच्छ लेखायला सुरुवात केली. Because Sarai had no children, she is pregnant. कारण सारायला मुलं नव्हती आणि तिच्याजवळ आता मूल होणार होतं. And this thing started irritating Sarai. आणि हे जे गोष्ट होते सारायला खूप त्रास देत होतं. Sarai felt very bad. आणि सारायला खूप वाईट वाटलेलं आहे. She came to husband. आणि ती अब्रामाजवळ आली. And she said, आणि ती म्हणाली, "Let my mistake be on you." आणि माझं जे चूक आहे तुझ्यावरती असू दे. And husband said, आणि अब्राम म्हणाला, she is your servant. ही तुझी दासी आहे. You do whatever you want. तुला जे करायचे ते तू कर. And she started troubling her. आणि मग सारा त्या हागारला त्रास द्यायला सुरुवात केली. She troubled Hagar in such a way that she ran away from house. आणि साराय तिला इतकं त्रास द्यायला लागली की हागार तिला तिच्या घरातून तू पळून गेलेली आहे. She went somewhere. She was going back to Egypt, her place. आणि ती पुन्हा आपल्या देशामध्ये त्या मिस्र देशामध्ये जाऊ लागली. Somewhere on the way. आणि कुठं तर वाटेवरती near the well of water. आणि त्या पाण्याचा जो वीर आहे त्या ठिकाणी she stopped. ती थांबली. She was totally broken. ती संपूर्ण रीतीने तुटलेली होती. She may be thinking everything what happened in the past. कदाचित तिच्या भूतकाळामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या होते ते सर्व आठवण करत असेल. She was in Egypt. ती मिस्र देशामध्ये होती. Somebody sold her. आणि कोणी तर तिला विकलं होतं. Sarai purchased her. आणि साराय तिला पुन्हा हाकलून काढली. She purchased her. आणि सारायने तिला विकत घेतली. And she became servant in Abraham and Sarai's house. आणि अब्राम आणि सारायच्या घरामध्ये ती दास झाली आता. And slowly आणि मग हळूवार रीतीने from servant दासीवरून she became mistress. ती आता मालकीन बनली. And now she became pregnant. आणि आता ती गर्भवती झाली. And Sarai started troubling her. आणि साराय तिला त्रास द्यायला सुरुवात केली. She ran away from the house. आणि मग ती घरातून पळून गेली. She was remembering everything. आणि त्या सर्व गोष्टी ती आठवण करू लागलेली आहे. She was crying. ती रडत होती. She said, आणि ती म्हणाली, God, परमेश्वर nobody is there. माझ्या संगती कोणीच नाही आहे. My mistress Sarah used me. आणि माझी मालकीन सारा माझा उपयोग करून घेतलेली आहे. Whenever she want,
She gave me as wife. When she doesn't want, she left me. ज्यावेळेस तिला गरज होती तिनं मला एक पत्नी म्हणून तिला तिच्या नवऱ्याजवळ पाठवली, आणि ज्यावेळेस नको होतं त्यावेळेस तिनं तर मला हाकलून काढलेलं आहे. Legally, she also had rights in that house. आणि कायदेशीर तिला सुद्धा त्या घरामध्ये हक होता, She lost all the rights. आणि तिनं सर्व अधिकार गमावलं. She felt that humiliation, that pain every day she has gone through. आणि जे दररोज त्या वेदनातून, त्या त्रासातून, त्या अपमानातून ती गेलेली आहे. She was crying and crying and crying. आणि ती रडत आहे आणि रडत आहे आणि रडत आहे. She said, ती म्हणाली, I am rejected. आणि मला इकडे नाकारण्यात आलेलं आहे. Nobody looks at me. कोणी माझ्याजवळ पाहत नाहीये. My mistress Sarai, don't look at me now. आणि माझी मालकीण माझी काळजी करत नाही. My husband Abraham also doesn't look at me. आणि माझा नवरा अब्राम सुद्धा माझा काळजी घेत नाही. He even doesn't talk to तो me. माझ्यासाठी बोलत देखील नाही. She was sitting and crying in that place. त्या ठिकाणी बसून ती रडत होती. My dear people, आणि देवाचे प्रिय लोक हो, we may be in that situation. आपण कदाचित त्या परिस्थितीमध्ये असेल. Nobody may be caring us. आणि कोणीच आमची काळजी घेत नसेल. We may not have people to help us. आणि आमची मदत करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी लोक नसेल. But पण God is watching. Amen, परमेश्वर पाहत आहे. God is watching at her. आणि परमेश्वर तिच्याकडे पाहत आहे. Hallelujah. हालेलुया. God understands your pains. आणि परमेश्वर तुमच्या वेदनांना ओळखून आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. You are going through some pain. तुम्ही काय कष्टातून जात आहे, God knows them. आणि परमेश्वराला त्या गोष्टी माहिती आहे. Before you feel that pain, God already felt those pains. आणि त्या वेदना तुम्हाला होण्याच्या पूर्वी परमेश्वरांना त्या वेदना झालेल्या आहेत. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. It is not that you will tell God is paining and He will understand, okay, Baba, you are paining. No. आणि तुम्हाला वेदना झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराला म्हणता की मला वेदना होत, त्यावेळेस परमेश्वराला समजतो असं नाहीये. He already felt that pain. त्याला अगोदरच त्या वेदना झालेल्या आहेत. If my children come and tell me, Daddy, it pains here. जर माझे लेकरं मला म्हणले की पप्पा मला इथं दुखत आहे, I don't feel that pain. I can understand. I can know. It pains. मला त्या वेदनांची जाणीव होत नाही. मला फक्त समजते की हा वेदना होत आहे. But with God, it is not like पण that. परमेश्वराबरोबर अशा गोष्टी नाहीये. When it pains you, it pains Him. ज्यावेळेस तुम्हाला वेदना होतो त्याला देखील वेदना होतो. Amen. आमेन. He understands your pains. आणि तुमच्या वेदना त्याला माहिती आहे. He cares you. तो तुमच्यावरती काळजी करतो. My dear people, देवाचे प्रिय लोक हो, not only that, एवढंच नव्हे, God came to help Hagar in that jungle. आणि त्या अरण्यामध्ये तिचं सहाय्य करण्यासाठी परमेश्वर हागार जवळ आलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Bible says, पवित्र शास्त्र सांगत आहे, angel of God found her at that well. आणि देवाचं वचन सांगत आहे की देवाचं दूत तिला इकडे शोधत त्या विहिरीजवळ आलेला आहे. She was thinking, ती विचार करत होती nobody looks at की me. माझ्याजवळ कोणी पाहत नाही, Nobody looks at me. माझ्याकडे कोणी पाहत नाही. But she doesn't know. पण तिला माहिती नाहीये God is looking at आमेन, की her. परमेश्वर तिला पाहत आहे. Hallelujah. हालेलुया. God was looking at आणि her. परमेश्वर तिच्याकडे पाहत होता. She didn't pray. ती प्रार्थना केली नाही, She didn't call upon the name of आणि God. तिने परमेश्वराच्या नावाला हाक मारली नाही. But still, तरी सुद्धा God came there. परमेश्वर त्या ठिकाणी आलेला आहे. But still, तरी सुद्धा God entered that place. परमेश्वर त्या ठिकाणी आलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Are you understanding? मला समजत आहे का? Are you understanding, my मला people? समजत आहे का? When you are going through pain, ज्या तुम्ही वेदनातून जात आहे, that pain also will cry to God. ते वेदना सुद्धा परमेश्वराला हाक मारतो. आमेन. Amen. आमेन. Before your tongue calls Jesus, that pain calls Jesus. तुमचं मुख परमेश्वराच्या नावाचा पुकार मारण्याच्या अगोदरच तुमचे वेदना देवाचा हाक मारतो. Hallelujah. हालेलुया. It happened with Hagar. आणि हे गोष्ट हागार बरोबर घडलेली आहे. Hagar is the only person in the entire Bible. आणि संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये एकच व्यक्ती हागार आहे.
She called God by name, तिनं देवाला नाव घेऊन हाक मारलेली आहे. by her personal name. तिच्या दिलेल्या स्वतःच्या नावाद्वारे She gave God her own name. तिनं देवाला तिचं स्वतःचं नाव दिलेलं आहे. She said, El Rohi. आणि तिनं म्हणली एल रोही. She said, God, you are El Rohi. आणि ती म्हणाली परमेश्वर की तू एल रोही आहेस. Rohi means shepherd. आणि रोही म्हणजे मेंढपाळ. Rohi means the one who sees. आणि रोही म्हणजे जो पाहणार आहे. When she was going through that pain, ज्यावेळेस तू त्या वेदनातून जात होती, God saw her. परमेश्वर तिच्याकडे पाहिलेला आहे. God saw her परमेश्वर pain. तिच्याकडे तिच्या वेदनाकडे पाहिलेला आहे. And he came from heaven आणि तो स्वर्गातून तिच्या जवळ आलेला आहे to help her. तिचं मदत करण्यासाठी. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. And when God came, आणि ज्यावेळेस परमेश्वर तिच्या जवळ आलेला आहे, what happened? काय घडलेलं आहे? She had a revelation of God. तिला देवाबद्दल प्रगटीकरण प्राप्त झालेली आहे. आमेन. Today, आणि आज you and I call God by many names. आपण, तुम्ही आणि मी देवाला अनेक नावानं हाक मारतो. We have many names. आणि देवासाठी आपण दिलेले बरेच नाव आहेत. Some people call God Jesus. काय लोक देवाला येशूच्या नावानं हाक मारतात. Some of us call Jesus or God or a shepherd. किंवा कोण गेले परमेश्वराला किंवा येशूला गेले वेडपाळ म्हणतात. Some of you call him Savior. कोणी त्याला गेले तारणारा म्हणून हाक मारतात. We call God by different names. आपण परमेश्वराला वेगवेगळ्या नावानं हाक मारतो. All those names are second-hand names. आणि ते सर्व जे नाव आहे तो सेकंड हँड आहे. All those names are from the Bible. आणि हे जे सर्व जे नाव आहे त्या पवित्र शास्त्रातून आलेलं आहे. But Hagar पण हागार जी होती, didn't take any name from the Bible. पवित्र शास्त्रातून कुठलाही नाव तिने निवडलेलं नाहीये. She had a personal contact with God. आणि तिचं देवाबरोबर एक वैयक्तिक संभाषण होतं किंवा जोडणं होतं, भेटणं In होतं. her journey, she understood who is God. आणि तिच्या प्रवासामध्ये तिनं समजून घेतलं की परमेश्वर कोण आहे. Then she said, आणि मग ती म्हणाली, Oh God, हे परमेश्वर you are तू आहेस. El Rohi. तू एल रोही आहेस. Hallelujah. 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 Who is God to you? आणि तुमच्यासाठी परमेश्वर कोण आहे. What experience you have with God? आणि देवाबरोबर तुमचा काय अनुभव आहे. Do you have same experience? त्याच अनुभव देवाबरोबर आहे का. Or do you just copy the names from the Bible? किंवा तोच की नाव पवित्र शास्त्रातून तुम्ही घेऊन त्याला हाक मारत I am आहे. not telling it is wrong if you take the name of God from the Bible. आणि पवित्र शास्त्रातून जर देवाचं नाव तुम्ही घेत आहे चुकीचं असं म्हणत नाहीये. You can call God by the names of the Bible. In the Bible. आणि वचनातले जे नाव आहे त्या नाव घेऊन तुम्ही देवाला हाक मारू शकता. You can. हे तुम्ही करू शकता. But पण when you walk very closely with God, ज्यावेळेस तुम्ही खूप जवळीक रीतीनं ज्यावेळेस परमेश्वर बरोबर चालता, suddenly अचानक रीतीनं from your mouth तुमच्या मुखातून one name comes एक out. नाव बाहेर पडतो. Amen. That's your name. आणि तो तुम्ही दिलेला नाव आहे. That you gave आणि name to तुम्ही God. देवाला दिलेलं नाव आहे. Hallelujah. हालेलुया. What experience you have with God आणि today? देवाबरोबर आज तुमचा काय अनुभव आहे. Are you walking with तुम्ही God? देवाबरोबर चालत आहे का. Do you have that personal encounter with God? आणि वैयक्तिक रीतीनं तुमचं संभाषण देवाबरोबर आहे का. Or you just sit and pray and go, okay, amen, in Jesus' name? आणि तुम्ही फक्त येता बसता आमेन म्हणता आणि येशूच्या नावामध्ये म्हणून जाता. Or is this one more Sunday? किंवा फक्त पुन्हा एक रविवार येऊन गेलेला आहे. Sunday after Sunday? रविवार झाल्यानंतर दुसरा रविवार. Just day after day? आणि फक्त एक दिवस संपून दुसरा दिवस. Just prayer after prayer? प्रार्थनानंतर एक प्रार्थना झालेली आहे. Oh God, okay, prayer is over now. आणि परमेश्वर प्रार्थना संपलेली आहे. Okay, let's go back to आता मी home. पुन्हा घरी जात आहे. Do we have this kind of experience? हाच अनुभव आमच्यामध्ये आहे का. Hallelujah. हालेलुया. Hagar had no such experience. हागार जवळ अशा कोणताही अनुभव नव्हता. It was not a routine आणि prayer. त्याचं दैनंदिन प्रार्थना नव्हती. She met God ती देवाला भेटली in her pain. तिच्या वेदनांमध्ये. Amen. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Whom do you meet in your pain? आणि तुमच्या वेदनांमध्ये तुम्ही कोणाशी भेट घेता. Do you call God? तुम्ही देवाला हाक मारता का. Whom you are waiting when you are going through आणि trouble? ज्यावेळेस तुम्ही त्रासातून जात आहे तुम्ही कोणाची वाट पाहत बसलेला आहे. Whom you are waiting? तुम्ही कोणाची वाट बघत बसलेला Are आहे. you waiting for तुम्ही God? देवाची वाट पाहत आहे का. You take the name of तुम्ही God. देवाचं नाव घेता का. Who is God when you go through pain? आणि ज्यावेळेस तुम्ही वेदनातून जात आहे तुम्ही तुमच्यासाठी परमेश्वर कोण आहे. Who is God to you when you go through suffering? आणि ज्यावेळेस त्रासातून तुम्ही जात आहे परमेश्वर तुमच्यासाठी कोण आहे. Who is God to you when you are going through lack? Lack.
ज्यावेळेस कमतरतामधून तुम्ही जात आहे त्यावेळेस परमेश्वर तुमच्यासाठी कोण आहे? Who is God to you? परमेश्वर तुमच्यासाठी कोण आहे? My dear people, आणि देवाचे प्रिय लोक हो, Hagar had an extraordinary experience with God. आणि हगारला देवाबरोबर एक अलौकिक अनुभव होता. For Abraham and Sarai, आणि अब्राम आणि सराईसाठी it was common for them. त्यांच्यासाठी सामान्य होता, Because God used to come to them at any time. कारण कधी पण नाही परमेश्वर त्यांची येऊन भेट घेत होता. God meant many times to them. आणि परमेश्वर त्यांना अनेक वेळा येऊन भेट देऊन गेलेला आहे. But for Hagar, पण हगारसाठी this was the first time. हा पहिल्यांदाच होता. Hallelujah. हालेलुया. What happened after that visit? आणि ती भेट झाल्यानंतर काय घडलेलं आहे? What happened after that visit? आणि ती भेट झाल्यानंतर काय झालेलं आहे? God became her guide. परमेश्वर तुझा मार्गदर्शक बनलेला आहे. Hagar was running away from the problems. आणि हगार जी आहे तिच्या समस्येतून पळून जात होती. But God said, पण परमेश्वर तिला म्हणालं, Hagar, हगार go back to your mistress. तुझ्या मालकीने जवळ परत जा. Go back to Sarai. तू सराई जवळ पुन्हा जा. Hallelujah. हालेलुया. Listen to me. काळजीपूर्वक ऐका. Listen to me. माझा ऐका. There was problem. त्या ठिकाणी समस्या होती. That problem tortured her every day. आणि तिची समस्या तिला खूप दररोज त्रास देत होता. And she started running away from the problem. आणि त्या समस्यातून ती पळवाट करून ती लांब पळून जात होती. She thought she would go back to Egypt. तिनं विचार केला मी पुन्हा त्या मिसर देशामध्ये जाईल. She will find rest in Egypt. आणि त्या मिसर देशामध्ये तिला विसावा भेटेल. But पण she felt rest in the presence of God. Amen. पण तिला देवाच्या सानिध्यामध्ये विसावा प्राप्त झालेली आहे. Listen, ऐका, she didn't become comfortable in the presence of God. देवाच्या सानिध्यामध्ये ती आराम तिला प्राप्त झालेला नाहीये. She became strong. ती भक्कम झालेली आहे. She became bold. ती धैर्यानं भरलेली आहे. For what problems she was running, now she is walking towards those problems. आणि ज्या समस्यातून ती पळवाट करून ती पळून जात होती त्या समस्याकडे ती पुन्हा गेलेली आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. When you meet God, ज्यावेळेस तुम्ही देवाला भेटता, when you meet God, ज्यावेळेस तुम्ही देवाला भेटता, you will not run away from problems. तुम्ही देवा त्या समस्यातून पळून जात नाही. You will not run away from problems. त्या समस्यातून तुम्ही पळून जात नाही. Are you understanding? मी समजून घेत आहे का? Are you understanding? मी समजून घेत आहे का? Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Why we don't face the problems? आणि का आम्ही त्या समस्यांच्या समोर जात नाही? Why are we आणि scared? आम्ही कोणत्या गोष्टीचा घाबरून गेलेला आहे? Why we get discouraged? का आपण निराश होतो? Why do we get broken? का आपण तुटून जातो? Because कारण we know more about the problem, less about God. आपण वेदनांबद्दल किंवा त्या समस्याबद्दल जास्त जाणून घेतो पण परमेश्वराबद्दल जाणून घेत नाही. Problem looks very big, God looks very small. आणि आमच्यासाठी की नाही जे प्रॉब्लेम आहे तो खूप मोठा दिसतो पण परमेश्वर आमच्यासाठी छोटा झालेला आहे. Such people अशा प्रकारचे लोक आहेत cannot experience God. ते देवाचा अनुभव घेऊ शकत नाही. They cannot walk with God. ते देवाबरोबर चालू शकत नाही. They will run away from the problems. जे समस्यातून पळून जातात They will stop praying to God. ते देवाजवळ प्रार्थना करायचं They थांबवतात will stop reading the आणि Bible. वचन वाचायचं थांबवतात. Why? का Why? का थांबवतात? They don't have that contact with God. कारण देवाबरोबरची ती भेटणं नाहीये त्यांच्या जवळ. They just want some things from God. That's enough. त्यांना फक्त देवापासून काही गोष्टीची अपेक्षा आहे. They will get something. त्यांना ते काही तर मिळतो. They say Hallelujah, praise the ते Lord. हालेलुया देवाची स्तुती म्हणतात Then finish. आणि मग समाप्त झालं. No contact with God now. देवाबरोबर आता की नाही कोणत्या प्रकारचं भेटणं नाहीये. When the problem comes, जेव्हा समस्या येतो they go to God. ते देवाजवळ जातात. They receive blessings. ते आशीर्वाद स्वीकारतात Again, no contact. आणि पुन्हा तो भेटणं बंद They होतो. don't meet God again. ते पुन्हा देवाला भेटत नाही. They are not walking with God. ते देवाबरोबर चालत नाहीये. She said, El Rohi, ती हाक मारली एल रोही. who is God to you? तुमच्यासाठी परमेश्वर कोण आहे? Who is God to you? आणि परमेश्वर तुमच्यासाठी कोण आहे? She went back to Sarai. ती पुन्हा सराई जवळ गेलेली आहे. Now she is not afraid. आता ती घाबरलेली नव्हती. Listen to me. ऐका माझं. Look at me. माझ्याकडे पहा. Listen to me. तुम्ही सर्वजण माझ्याकडे पहा. Now she went back to Sarai again. आणि तू पुन्हा आता सराई जवळ गेलेली आहे.
Her problem didn't stop. तिची समस्या थांबलेल्या नाहीये. Sarah started troubling her more. आणि सारा तिला त्रास आणि अधिक रीतीने द्यायला सुरुवात केलेली आहे. परत आलीस तू, थांब तुला आता जास्तच दाखवतो मी. She started troubling her more. अधिक रीतीने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. But now, पण आता Hagar, हगार she is not afraid. ती आता घाबरलेली नव्हती. Why? का? God's promise was with her. कारण देवाचा अभिवचन तिच्या संगती नव्हतं. Hallelujah. हालेलुया. Why? का? God told her, कारण परमेश्वर तिला सांगितलेलं आहे I will multiply your generation. आणि मी तुझी जे पिढी आहे ती बहुगुणित करणार आहे. Hallelujah. हालेलुया. You know, मला माहिती आहे का? God always told men that He will multiply their family, their generation. आणि परमेश्वराने नेहमी पुरुष लोकांना सांगितले की मी तुझी पिढी आणि जे तुझे जे वंश आहे त्याला मी बहुगुणित करणार आहे. I think आणि मी असा विचार करत she आहे is the only woman in the Bible पवित्र शास्त्रामध्ये ती एकटीच अशी स्त्री आहे whom God said जिला परमेश्वर म्हणत आहे will multiply your की generation. मी तुझी पिढ्यांना बहुगुणित करणार आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Learn to meet God every day. आणि दररोज देवाला भेटण्याचं तुम्ही शिका. येस. Don't meet God only on Sundays and on fasting days. फक्त उपवासाच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी तुम्ही देवाला भेटू नका. When you pray, you should meet God and come back. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता तुम्हाला देवाला भेटायचं आहे आणि पुन्हा यायचं आहे. If you meet God, ज्यावेळेस तुम्ही देवाची भेट घेता you can go and live in any part of the world. त्यावेळेस तुम्ही जगाच्या कोणत्याही भागामध्ये जाऊन तुम्ही राहू शकता. You are not afraid. तुम्ही भयभीत नाहीये. Hagar was not afraid now. आणि आता हगारीने भयभीत नव्हती. Same fearful, timid Hagar. आणि तीच भयभीत असली जी हगार होती Now she very boldly she is going to Abraham's house. ती पुन्हा धाडसीने अब्रामाच्या घरी परत जात आहे. This is not there in the Bible. हे पवित्र शास्त्रामध्ये नाहीये. Let us imagine. आपण कल्पना करूया. She met God. ती देवाला भेटलेली आहे. She said, El Rohi. ती हाक मारलेली आहे, एल रोही. She started singing song, El Rohi, El Rohi. आणि ती गीत म्हणायला लागली आहे, एल रोही, एल रोही. She went to Abraham's house. ती अब्रामाच्या घरी गेलेली आहे. Everyone was looking at her. आणि सर्वजण तिच्याकडे पाहत आहे. Where were you? तू कुठे होतीस? You were not here. तू या ठिकाणी नव्हतीस. We were searching for you since morning. आणि सकाळपासून आम्ही तिथे वाट पाहत बसलेला आहे, शोध घेत आहे. I don't know what answer she gave. मला माहित नाही तिनं काय उत्तर दिले असेल. नाही मी इतकंच केलं. She didn't tell I ran away from the house and came back. ती अशी म्हटली नाही मी पळून गेलेली होती. She came. ती आली Again, Sarai looked at her. आणि सारे पुन्हा तिच्याकडे पाहिलेलं आहे. She said, ती म्हणाली Hey, Dasi, hey, maid, अरे माझी दासी come here. तू इकडे ये, Bring me water. माझ्यासाठी पाणी घेऊन ये. Sit here. इथं बस Massage my legs. आणि माझा पाय दाब, Just press my head. माझं डोकं दाब, Give me some food. मला भोजन दे. One after the other, she started giving her work. आणि एकानंतर पाठोपाठ तिला हिने काम द्यायला सुरुवात केली. Previously, अगोदर she was discouraged. ती निराश होती She was painful. आणि तिला वेदना होत होती. She used to bring with a sad face, okay, आणि take it. आणि दुःखी चेहरा करून घेण्यात ती तिची सेवा करत असेल. But now, पण आता same situation. तीच परिस्थिती. But now, पण आता she is bringing water very happily. आणि ती हिने तिच्यासाठी हिने आनंदाने हिने पाणी घेऊन येत Yeah, आहे. yeah, take this. आणि ती म्हणत आहे हे घ्या मालकी तुम्ही Can you घ्या. imagine the condition of Sarai? आणि आता तुम्ही विचार करू शकता की साराचं काय हालत असेल. इतना तकलीफ दे रहा हूँ. ये पहले जरा दुखी होती थी, अभी ज्यादा खुश है. अगोदर मी तिला हिने एवढं वेदना देत होतो, त्रास देत होतो, ती दुःखी असायचं, पण आता ती खूप आनंदित आहे. खुशी आपकी परिस्थिति में नहीं है, आपका जो रिश्ता परमेश्वर के Amen. साथ है ना उसमें है. आणि तुमच्या परिस्थितीवरती तुमचा आनंद अवलंबून नाही, पण तुमच्या परमेश्वराबरोबरचं जे नातं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. हालेलुया. हालेलुया. अगर आपका रिश्ता परमेश्वर के साथ में है तो आप हमेशा खुश रहेंगे. आणि जर तुमचं नातं जर परमेश्वराबरोबर आहे तर तुम्ही नेहमी आनंदित राहणार आहे. अगर परमेश्वर के साथ आपका रिश्ता नहीं तो हमेशा आप रोते रहेंगे. आणि जर तुमचं नातं जर परमेश्वराबरोबर नाहीये तर तुम्ही नेहमी रडत राहणार आहे. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Hallelujah. हालेलुया. I want to tell something about Abraham. आणि मला अब्रामाबद्दल काहीतरी सांगायचं आहे. Hagar told Abraham to marry Hagar. Sarai told Abraham to marry Hagar. आणि साराईनं सांगितलं अब्रामाला की तू हागारशी विवाह कर. Abraham didn't argue with the wife.
आणि अब्रामाने तुझ्या बरोबरीने वाद केली नसेल. Why to argue with the wife? आणि पत्नी बरोबर का वाद करायचा? Let us not argue. आपण वाद करायचा ओके, नाहीये. तू सांगतीस म्हणजे मी लग्न करणार. He married her. आणि तिनं तिच्याशी विवाह केला. When Hagar became pregnant, आणि ज्यावेळेस हागार गर्भवती झाली, you know what Sarai told Abraham? तिनं सारायनं अब्रामाला काय सांगितलं माहितीये का? Let my mistake be on you. माझी जे चूक आहे हे तुझ्यावर असू दे. Means त्याचा अर्थ हेच आहे, she is telling, ती म्हणत आहे असं का चूक केला तू? तिच्याशी का लग्न केला? Abraham was very shana husband. आणि अब्राम खूप शहाणा होता. He didn't argue with the wife. त्यानं पत्नी बरोबर वाद केला नाही. He knew if he starts argument, that argument will never end. आणि त्याला माहित होतं जर आता वाद जर मी सुरुवात केला तो वाद कधीच संपणार नाही. That argument may go for months and months. आणि तो जो वाद आहे तो एक महिन्यात चालू राहणार. Simply the whole house atmosphere will go wrong. आणि विनाकारण घराचं जो वातावरण आहे तो चुकीचं बनेल. So Abraham was shana. मग अब्राम शहाणा होता. Not like me, not like you. माझ्यासारखं नाही, तुमच्यासारखं नाही. What did he say? आणि तो काय म्हणाला? What did he say? त्यानं काय उत्तर दिलं? She is your servant. ही तुझी दासी आहे, You do whatever you want. तुला जे करायचं ते तू कर. If I were there, जर मी त्या ठिकाणी असतो, काय म्हटलं असतं मी सारायला? तू मला सांगितली, तू चुका केली आणि मला सांगतोस माझा चूक तुझ्यावर असो. मी भांडला असता. अब्राम शाण्या काय म्हटलं? तुझी दासी आहे. म्हणजे त्याला इंडिरेक्टली सांगायचं होता तुझी कारभार केली, पण तो सांगितलं नाही. लेडीज ना अधिकाराचा आवाज समजत नाही. त्यांना वाटतंय माझा नवरा जास्त भांडतो माझ्याबरोबर. अधिकारानं बोलतो ना नवरा, ते कळत नाही बायकोला. रागाने नवरा बोलतो ते भाषा कळत नाही. असं बुद्धी वापरून बोलत तर बायकोला समजत. हा, तूच मालकीण आहे, तू मालकीण आहे, माहित आहे हिचं मालकी. खुश झाली. हा, आता माझा नवरा मलाच अधिकार दिला, थांबा आता करतो. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Do you have contact with God? देवाबरोबर तुमचं भेटणं आहे का? How do you spend time with God? देवाबरोबर तुमचा वेळ तुम्ही कसं घालवता? Who is God to you? आणि परमेश्वर तुमच्यासाठी कोण आहे? Is God El Roi to you? परमेश्वर एल रोही आहे का तुमच्यासाठी? The God, the shepherd who sees. तो परमेश्वर, तो मेंढपाळ जो तो पाहतो. God is looking at you. परमेश्वर तुम्हाला पाहत आहे. God knows your pain. आणि परमेश्वराला तुमच्या वेदना माहिती आहे. You keep in contact with God. तुम्ही देवाबरोबर भेटणं ठेवा. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. If you meet God every day, आणि जर तुम्ही दररोज देवाला भेटत असाल, you can meet any Sarah in your world. तुमच्या जगामध्ये कोणत्याही साराला तुम्ही भेटू शकता. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You can go very boldly before your Sarai. आणि तुमच्या साराच्या समोर तुम्ही खूप धाडशीनं तुम्ही जाऊ शकता. They may annoy you. जे तुम्हाला त्रास देत असतील Still, तरी सुद्धा you will enjoy. तुम्ही आनंदित राहणार. मला काय वाटत नाही. किती त्रास देणार आहे द्या. Amen. Hallelujah. Praise the Lord. जो व्यक्ति परमेश्वर के सानिध्य में रहता है ना, वो ये दारू पीने वाला रहते मालूम है? दारू पीने के बाद कैसा बनता है वैसा बनता है. उसके किस्से में 1 रुपये नहीं रहता, लेकिन गल्ली में ठहर के बोलता है मी राजा या गल्लीचा. त्याला काय वाटत नाही. आप परमेश्वर के साथ में बने रहते हैं हमेशा, कोई भी तकलीफ आपको निराश नहीं कर सकता. Yes. आप कहोगे मैं राजा हूं. Amen. उस तकलीफ से आप वार्तालाप करोगे, आप बातें करोगे कि ये कहोगे आप कि मैं राजा हूं, तू नहीं है. Amen. तू मुझे कितना भी सता, मुझे कुछ नहीं हो सकता, क्योंकि परमेश्वर का वाचा, द प्रॉमिस ऑफ गॉड इज विथ मी. Yes. Hallelujah.
तू आया अपने आप, प्रॉब्लम तू आया अपने आप, लेकिन तुझे मेरा परमेश्वर निकालेगा। Yes, hallelujah. Amen. हालेलुया। Amen. तू आया इसलिए कि मेरा परमेश्वर ने अनुमति दी, इसलिए तू आया है। Yes. अगर परमेश्वर अनुमति नहीं दिया होगा, प्रॉब्लम नहीं आता। साराई ने हागर को अभी पता चला, ये कितना भी मुझे त्रास देने दो, परमेश्वर मेरे वंश को बढ़ाने वाला है। Yes, hallelujah. हालेलुया। Hallelujah. आपको बढ़ाने वाला वो है, Amen. आपको कोई रुकावट नहीं कर सकता। Yes. आप कहीं भी हैं, परमेश्वर खुद आएगा, खुद आकर आपको वाचा देगा, प्रॉमिस देगा, Yes. मैं तुझे बहुगुणित करने वाला हूं। Yes. Amen. Hallelujah. हालेलुया। Hallelujah. हम खड़े होकर आंखें बंद करके हम परमेश्वर की ओर देखें। आपण सर्वजण आपल्या जागेवर उठून उभा राहा, डोळे बंद करा आणि आपले हात Hallelujah. स्वर्गाकडे लावूया. धन्यवाद, धन्यवाद प्रभु। धन्यवाद प्रभू. ओ रामा शिखर मला कराबर येरे बेरे 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 ओ रे रामा शिखर मला कराबर येरे बेरे 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 हालेलुया। थैंक यू लॉर्ड। धन्यवाद प्रभु। Are you walking with God, my dear people? आणि देवाचे प्रिय लोक, तुम्ही देवाबरोबर चालत आहे का? God knows your pains. परमेश्वराला तुमचं वेदना माहिती आहे. Thank you, Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Don't be afraid of any problems in your life. आणि तुमच्या जीवनामधले कोणत्याही समस्याला तुम्ही भयभीत होऊ नका, Because you have promise of God with you. कारण तुमच्या संगती देवाचं अभिवचन आहे. God is watching over you. God is looking at your problems. आणि परमेश्वर तुमच्याकडे पाहत आहे, तुमच्या समस्याकडे पाहत आहे. God will lift you up. आणि परमेश्वर पिता तुम्हाला उंच करेल. Anybody may trouble you, कोणी सुद्धा तुम्हाला त्रास देईल, but God will lift you up. पण परमेश्वर तुम्हाला उंच करेल. People may lift you up and people may pull you down, लोक तुम्हाला उंच करतील किंवा खाली पाडतील, but God will lift you up. पण परमेश्वर तुम्हाला उंच करेल. Thank you, Lord. धन्यवाद परमेश्वर. Thank God. देवाला तुम्ही धन्यवाद द्या. Thank God. देवाला तुम्ही धन्यवाद द्या. And tell God, आणि तुम्ही देवाला सांगा God, you know my pain. की परमेश्वर तुला माझ्या वेदना माहिती आहे, It's your time. आणि ही तुझं वेळ आहे. It's your time, my dear people. आणि हे परमेश्वराचे लोक, ही तुमची वेळ आहे. You talk to God now. तुम्ही आता देवाशी बोला. आपको परमेश्वर से भी बात करना है। Yes. कहिए, परमेश्वर तू मेरे दर्द को तू जानता है, मेरे निराशा को तू जानता है प्रभु। हम धन्यवाद करते हैं प्रभु। हे परमेश्वर, तेरी स्तुति हो। किसी भी परिस्थिति के सामना करने की ताकत आप हमें दे परमेश्वर। हमें आप बलवान बनाइए। आपके वचन हमारे साथ हमेशा बने रहे परमेश्वर। हालेलुया। Let us pray, my dear people. आपण प्रार्थना करूया. Thank you, Lord. Oh, Rama Shikara Malakarabari. Father, we give you glory and honor. पिता तुला गौरव आणि आदर देत आहे. We want to thank you, Lord, for your eyes are always upon us. आणि तुला धन्यवाद देत आहे, कारण तुझे नेत्र नेहमी आमच्या सोबती आहे. Thank you, Father. धन्यवाद पिता. You come with us when we go to house.
आणि आम्ही ज्यावेळेस घरी जातो त्यावेळेस तू आमच्या संगतीने आहे. You be always with us. तू नेहमी आमच्या संगतीने राहा. Thank you, Father. धन्यवाद पिता. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Amen. आमेन.